थँक्यू सर. जेव्हा जेव्हा मराठी पिक्चर रिलीज होतो तेव्हा आमच्या बरोबर येतो आमचा मराठी माणूस समृद्ध. प्रत्येक मराठी माणसाचा आवाज येस. आमचा मराठी माणूस. थँक्यू. हेलो वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी. दोस्तों, मराठी पिक्चर रिलीज हुई. नाम है पिक्चर का पुन्हा 3.5. यस, ये सेकंड पार्ट है 3.5 का. येस. और ये पिक्चर हमारा मराठी माणूस समृद्ध देख के आया है. समृद्ध स्वागत आहे ऑन बॉलीवुड प्रेमी. थँक्यू सर. जेव्हा जेव्हा मराठी पिक्चर रिलीज होतो तेव्हा आमच्या बरोबर येतो आमचा मराठी माणूस समृद्ध. प्रत्येक मराठी माणसाचा आवाज येस. आमचा मराठी माणूस. थँक्यू सर. माहिती करून घेऊ हा पिक्चर कसा आहे आणि काय तुम्ही जायला पाहिजे हा पिक्चर बघायला थिएटरमध्ये की नाही गेले तरी चालेल. चालेल. कसा आहे पिक्चर? नमस्कार मंडळी सर्वांना. पुन्हा 3.5 हा ॲक्च्युली सर हा स्पिरिच्युअल सिक्वल आहे सर. का म्हणून जेव्हा 2006 स्पिरिच्युअल सिक्वल ये तो बॉलीवुड वाले यूज करते ये टर्म. येस येस. तर आता मराठी इंडस्ट्री पण ते आता पावलं चालायला लागतं, सुरुवात झालेली आहे सर. 2006 जेव्हा चित्रपट रिलीज झाला होता 3.5, डिरेक्टेड बाय अंकुश चौधरी आणि सचित पाटील. जेव्हा लय हंगामा झाला होता तेव्हा त्या काळीमध्ये एवढा जबरदस्त कलेक्शन केलं होतं ना तेव्हा. म्हणजे इट वॉज अ ब्लॉकबस्टर फिल्म. इट वॉज सो ब्लॉकबस्टर फिल्म. म्हणजे तेव्हा अक्षरशः मी भारत माता सिनेमामध्ये हा चित्रपट पाहिला होता. इट वॉज हाऊसफुल शो. मला तो दौर मला आठवतं. मला सर काय पब्लिक टाळ्या शिट्ट्या काय वाजवत होती. बरं आता हा जो पुन्हा 3.5 आफ्टर 20 वर्षानंतर असं बोलू शकतो सर. येस, 20 वर्षानंतर हा याचा स्पिरिच्युअल गदर सारखं. गदर पण आफ्टर 2021 रिलीज आलेला पार्ट 2. येस सर. म्हणजे जेव्हा चित्रपट ह्याचा ट्रेलर पाहिला तर ट्रेलर मला ओके वाटला होता. ह्याचा इंस्टाग्रामवर मी रिव्ह्यू केलेला होता. येस मित्रांनो, मी आता एवढंच बोलू शकतो की ही जी फिल्म आहे ना ही स्ट्रिक्टली ॲव्हरेज आहे. मी तर बोलू. ओहो. हां, स्ट्रिक्टली ॲव्हरेज. स्ट्रिक्टली ॲव्हरेज. हां, ओके. पण ॲज पर द स्टोरी लाईन मी ॲव्हरेज बोलू शकतो. पण बाकीच्या याच्यात ना खूप काय असे नेगेटिव्ह पॉईंट्स मी नंतर नेगेटिव्ह पॉईंट मी नंतर सांगतो. बट एवढ्या याच्यात अशी काय गोष्टी आहेत ना ही जी कहाणी आहे ना, जी स्टोरी आपण आधी मग कुठेतरी पाहिलेली आहे. हे गोलमाल 4 जेव्हा गोलमाल अगेन जेव्हा त्याचा एक सबप्लॉट रोहित शेट्टीचा ह्याचा सबप्लॉट घेतलेला आहे की त्यात एक मुलगी आहे, त्या मुलीचं एकावर प्रेम असतं. मग तो पोरगा तिला जाऊन मारतो. नंतर ती मुलगी आत्मा बनून येते आणि नंतर ते एका मुलाशी जेव्हा बोलत असते आणि तिथून मग तेव्हा ते पूर्ण सीन असते जस्टिसची कहाणी आहे की बाबा मला तू जस्टिस दे. एक ते हार असतो, एक 40 लाखाचा 40 करोडचा एक हार असतो. तो फक्त घ्यायचा असतो आणि एका तिच्या गाडीमध्ये लपवलेला असतो. मग हे कुर्रे बंधू मग तिला जस्टिस देतात की नाही त्याच्यासाठी हा चित्रपट बघावा लागणार तुम्हाला. ओके. पण जर मी गोलमाल लागीन बघितलाय तर मी कशाला बघू? बरोबर आहे. आता मी त्या ह्याच्यात हे मला ट्रेलरमध्ये तेवढं जास्त प्रेडिक्ट नव्हतं करतो. पण जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा वाटलं की चला ठीक आहे. मी एवढंच बोलू की याच्यात भरत जाधव आहे, अशोक मामा आहे, आपले सिद्धार्थ जाधव आहे, आपले हे पण आहे रिंकू राजगुरू पण आहेत. म्हणजे आहे चांगले स्टारकास्ट. हां, सैराटवाले हिरोईन, फ्लॉप हिरोईन. हां, मी तर एवढंच बोलू शकतो. तिला काय काम तेवढं जास्त जमलंच नाही मी तर फ्रँकली बोलू. आणि मकरंद अनासपुरे आहे बॉस, हे लेजेंडरी कलाकार आहेत. ह्याच्यात पण काय आहे ना ह्याच्यात त्यांचं काम जबरदस्त आहे. पण स्टोरी लाईन आहे ना, स्टोरी लाईन एकदम फिकी पडली सर. ओहो. हां, स्टोरी लाईन फिकी पडली. स्टोरी वीक स्क्रीन प्ले. हां, नाही स्क्रीन प्ले चांगला आहे. मी तर बोलतो स्क्रीन प्ले जरा पकडून ठेवतो. म्हणजे हसवण्यासारखं आपलं हसवतं एका प्रकारे. म्हणजे हां, फक्त एवढंच की ड्यू टू परफॉर्मन्सेस कॅरेक्टर्स जे घेतले त्या लोकांनी त्यांनी परफॉर्म चांगलं केलं म्हणून मजा येते बघायला. येस, हसतात. आणि स्टोरी इज व्हेरी वीक. स्टोरी इज व्हेरी वीक. पण एवढंच बोलू शकतो की बघा जेव्हा ह्याचा इंटरवल ब्लॉक सर्वात मोठं डिसअपॉइंटमेंट आहे ह्याचा इंटरवल ब्लॉकमध्ये ना जो ज्यांनी कोणी तो VFX केला ना सर्वात पहिला त्याला त्याचा पगार कापा. त्याचा पगार कापा, त्याचा PF कट करा आणि त्याचा परत इंटरव्ह्यू घ्या आणि इंटरव्ह्यू करून परत त्याला ट्रेनिंग द्या. मी तर बोलेल का बिकॉज जे काय इन्फ्लुएन्सरचा सीन आहे त्याला एवढा खराब एडिटिंग ना. म्हणजे अक्षरशः मराठी इंडस्ट्रीमध्ये ना मला हे एक्सपेक्ट नाही करत मी. असं कम बघा मानतो बजेट नाही वगैरे वगैरे, बट तेवढं चांगलं डिटेलिंग तुम्ही द्या ना. असं कारण हे डिटेलिंग खूप हे आहे बिकॉज त्यात तिघही जे बंधू दाखवले ना ते गॅरेजवाले आहेत. तर गॅरेजवाल्याचे हिथं कुठे मळवं दाखवायला पाहिजे ना. ऑइल लागलं आहे काहीतरी काम करताना तर दाखवायचं गरज आहे. पण काय त्यात असं दाखवलेलं नाही. कारण आपले अशोक मामा जेव्हा छडी उचलतात ना जेव्हा अशी छडी उचलतात, छडी इज बाय आयकॉनिक आहे ती छडी. ते छडीने जेव्हा त्यांच्या बोचावर मारतात ना तेव्हा आपल्याला हसायला येतं. जेव्हा खूप मस्त. आणि मी तर बोलतो ना सेकंड हाफमध्ये आता मी पॉझिटिव्ह एक्सपेक्टमध्ये बोलतो ह्याचा स्क्रीन प्ले चांगला आहे. येस, आणि सिद्धार्थ जाधवचा परफॉर्मन्स इज लेजेंड बाय. काय काम केलं आहे. बिकॉज ती आता त्यात असं दाखवलं आहे की ते गावकरातला एक भटजी आहे. तो भटजी बोलतो की ना काय लोकांना ना ही आत्मा दिसू शकते, महसूस करू शकते आणि काय गोष्टी म्हणजे त्यांना अमावस्या पौर्णिमेमध्ये जन्माला आले ना
तर ती त्यांच्या अंगात शिरू शकते. हम्म. मग त्या सिद्धार्थ जाधवच्या अंगामध्ये जेव्हा शिरते आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव जेव्हा असं करून जो परफॉर्मन्स जो ॲक्शन सिक्वेन्स दाखवला ना, एक नंबर दाखवला Oh. मजा आली. म्हणजे सिद्धार्थ ड्युरेशन काय पिक्चर 2 hours 11 minutes. 2 hours 11 येस. म्हणजे हा स्क्रीन प्ले चांगली आहे. ड्युरेशन छोटा हा ड्युरेशन छोटा आहे, पण तेवढं बघायला मजा येते. म्हणजे लोकांना हसवतं. ही फुल ऑफ कॉमेडी फिल्म आहे. पण अशोक मामा ॲट द एज ऑफ 75 काय काम केलं त्यांनी यार. म्हणजे हाय त्यांचं पण काम चांगलं, पण भरत जाधव आहे ना, भरत जाधव थोडा फिका पडला मी तर असं बोला. मकरंद अनासपुरे जेव्हा त्यांचं बोलतात काडी लावायचं त्यांचं काम आहे. त्या फिल्ममध्ये दाखवलं की जेव्हा चंदन आणि मदन म्हणजे त्या ह्याच्या दोघांमध्ये जी बॉन्डिंग आहे चांगली, पण मकरंद अनासपुरे इज व्हेरी गुड. पण एवढंच आहे की ह्याची एडिटिंग लय खराब आहे सर. ओके, एडिटिंग अँड स्टोरी इज व्हेरी वीक, Very weak, म्हणून खूप स्ट्रिक्टली ॲव्हरेजचा वर्डिक दिलाय येस. आमच्या मराठी माणूस Yes, आणि समृद्धांनी. अजून एक डिसअपॉइंटमेंट सीन आहे सर, ते एक बॅकग्राऊंड म्युझिक. तो सारखं बॅकग्राऊंड म्युझिक सारखं वाजतंय सर. ते सारखं वाजतंय ना. पण माणूस आहे ना, मी आजूबाजूचे लोक पण बोलतात अरे का सारखं बॅकग्राऊंड म्युझिक सारखं का वाजतं. हे लोकांकडून ऐकलं आणि हे मला पण फील होत होतं सर. तो Okay. त्या गोष्टीची गरज होती जरा कट शॉर्ट करायची. ठीक बस आहे, एवढं. बघा आता दुसरा दिवस आहे हम्म. आणि पहिल्या दिवसाचा जो कलेक्शन आला आहे तो फक्त 10 लाख रुपये आला Yes, 0.11. 0.11 Yes. म्हणजे 11 लाख रुपये. एक्झॅक्टली. पिक्चर बनला असेल 2-2.5-3 करोडचा. Correct. आणि मला तर नाही वाटत आहे की हा पिक्चर रिकवर करू शकेल बॉक्स ऑफिस वरून. म्हणून बघा पिक्चर ठीक आहे, ॲव्हरेज आहे, Average, पण good. बॉक्स ऑफिस वाईज इट इज अ डिझास्टर. इट इज कम्प्लिटली अ फ्लॉप. बट काय आहे ना, मेकिंग बघा आता हे मराठी ऑडियन्ससाठी आहे ना, हा कम्प्लीट पॅकेज असू शकतो एक कॉमेडीच्या ह्याच्यातनं. पण ॲज पर द बॉक्स ऑफिस आहे ना, पूल करायला खूप मुश्किल आहे आता, खूप मुश्किल आहे. का म्हणून एवढं समजा असेच काइंड ऑफ कलेक्शन येत असेल ना, तर मला पण फ्लॉप बोलल्याशिवाय काय दुसरं काय 2-3 करोड तर तो काढूच नाही शकणार आहे. मला नाही दिसत आहे की बॉक्स ऑफिसवरून काढू शकेल. आणि OTTवर पण मराठी पिक्चरांना एवढं नाही OTT वाले यांना देत नाही. नाही सर. आणि जेवढं हिंदी पिक्चरांना जे OTT वाले पैसे देतात तेवढं मराठीवाल्यांना देत नाही, नाही. sir, इट्स म्हणजे दुसऱ्याच दिवशी आम्हाला दिसतंय की इट इज अ बिगर फ्लॉप दॅन ह्याच्या पहिले जो आलेला रिलीज झालेला त्याचा आम्ही रिव्ह्यू केलेला. काहीतरी वेगळीच मजा होती. येस तसं आहे. तर चलो ठीक आहे, आता व्हेरी ऑनेस्ट रिव्ह्यू फ्रॉम अवर मराठी माणूस समृद्ध. रिव्ह्यू ऐकलाय तुम्ही, डिसाईड करा तुम्हाला जायचं आहे नाही जायचं आहे. Yes. नाही गेले तरी चालेल. नाही मी तर बोलत कारण जावा, की average मी तर बोलत कॉमेडीच्या ह्याच्यातनं जावा. पण तुम्ही समजा जास्त डोकं लावलं ना, का हे ब्रेनलेस कॉमेडी आहे, म्हणजे असं नाही डोकं लावायची काय गरज नाही. हा समजा फ्रेश वगैरे व्हायचं असेल थोडा माणूस नाही तर tension मध्ये असेल, परत नाही जाऊन करू तुम्ही गोलमाल अगेन बघा टीव्हीवर. शकत. ओके तर बोले. इट्स अप टू यू. या ओके, थँक्यू.